नमस्ते सर्वांना, फौजू वेब किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मी आज बनवते भजी। तर ते आलू आणि कांद्याचे भजी बनवत आहे। त्याच्यासाठी मी एक मोठा आलू कट करून घेतला आहे। त्याच्यामध्ये 2 कांदे कट करून घेतले, उभे कांदे कट करून घेतले, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि चम्मचनी मोजून घेतलं तर 5 चम्मच हे बेसन पीठ घेतले। तर मग आता मी हे बेसन भिजवून घेते। बेसन भिजवण्यासाठी मी याच्यामध्ये पातेल्यात टाकून घेतलंय। त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकते थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकते। 1 चम्मच मीठ टाकते मी। त्याच्यामध्ये मी हळद टाकत नाहीये, तुम्हाला टाकायची असली टाकू शकता। पहिले हे बेसन पीठ भिजवून घेते। बेसन पीठ भिजवताना असं भिजवायचं, एकदम पाणी नाही टाकायचं। असं भिजून झालंय। त्याच्यामध्ये आलू टाकून घेते। आता आलू मिरची जे कट केलंय ते टाकून घ्यायचं। परत चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं मिक्स करून घेतलंय मी चांगलं। हे 5 मिनिट असंच रेस्ट होऊ द्यायचं याला। तेल गरम करायला ठेवलं होतं मी इथं। तेल तपलं का नाही ते बघण्यासाठी थोडंसं टाकून बघायचं। म्हणजे वरती यायला लागले की समजायचं आपलं तेल तापलंय म्हणून। तेल तापल्यानंतर आता टाकून घ्यायचे। तुम्ही आलू हे छोटे भी कट करू शकता। भजे कमी गॅसवरच करायचे, नाही तर जास्त मोठा गॅस केला ना तर जळून जातात। वरतून जळतात, आतून कच्चेच राहतात। हिरवी मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखटही टाकू शकता याच्यामध्ये। चांगला असा ब्राऊन कलर येईपर्यंत हे होऊ द्यायचे। याला ब्राऊन कलर आलाय, मी काढून घेते आता। परत दुसरे टाकून घेते। पकोडे पूर्ण बनवून झालेत, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। त्यासोबत मी थोडेसे आलूचे पापड पण फ्राय केले होते। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय जिजाऊ। भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये।